नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंबंधी अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे। आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आता समजून घेणार आहोत। विशेषतः एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल काय नवीन घडतंय हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊ। तर बघा, महाराष्ट्र शासनाने नुकताच एक नवीन शासन निर्णय जाहीर केला। हा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत घेण्यात आलेला आहे। यामध्ये या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे, जो थेट त्यांच्या हप्त्याशी संबंधित आहे। आता इथे एक तारीख खूप महत्त्वाची ठरते, ती आहे 1 एप्रिल। ही तारीख नेमकी कशासाठी महत्त्वाची आहे? हप्त्याचं वाटप याच दिवशी होणार आहे का, की यामागे काही वेगळी कारणं आहेत? हे सगळं आपण पुढे सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते। आता पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा महत्त्वाच्या योजना आणि अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपण सतत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक नवीन माहिती वेळेवर मिळते। चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया। आता आपल्या महाराष्ट्र शासनाकडून जो शासन निर्णय आलेला आहे तो महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून 23 मार्च रोजी जाहीर करण्यात आला। आता या निर्णयामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्या या योजनेशी संबंधित लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरतील। आता बघा, हा निर्णय फक्त एका योजनेपुरता मर्यादित नाही। दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या अनेक विशेष सहाय्य योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला। आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, दिव्यांग राज्य निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना, या सगळ्या योजनांबद्दल या GR मध्ये एकत्रितपणे अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली, जी प्रत्येक लाभार्थ्याने नक्की समजून घेणं अत्यंत इम्पॉर्टंट गरजेचं आहे। आता बघा, या शासन निर्णयाचा मुख्य मुद्दा काय आहे ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हा GR खास करून अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल आहे, म्हणजेच कोण अधिकारी कोणती जबाबदारी सांभाळणार हे स्पष्ट करण्यात आलंय। आता पुढची गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका। 1 एप्रिल 2026 पासून जे विशेष सहाय्य योजनांचे कामकाज आहे ते दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत पार पाडलं जाणार आहे। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना, या सगळ्या योजनांचा समावेश होतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यामध्ये नक्की बदल काय झाला? तर बघा, महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम 15(3) प्रमाणे काही अधिकृत बदल करण्यात आलेले आहेत। ते समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। आता याप्रमाणे पुणे येथील दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त यांना नियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि त्याचबरोबर आयुक्तालयातील सहाय्यक संचालक यांना आहरण व सविस्तरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर या योजनांचं आर्थिक व्यवहार आणि अंमलबजावणी अधिक व्यवस्थित आणि नियंत्रणाखाली होण्यासाठी हे नवीन अधिकृत बदल करण्यात आले। त्यामुळे पुढील काळात या योजनांचा लाभ अधिक सुरळीतपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता खूप जास्त आहे। आता थोडक्यात सांगायचं तर या नवीन शासन निर्णयामागचा मुख्य हेतू काय हे समजून घेणं सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल। सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे योजनेचा संपूर्ण कारभार अधिक स्पष्ट, पारदर्शक आणि नीटनेटका करण्याचा प्रयत्न आहे। म्हणजेच लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पोहोचताना कुठलाही गोंधळ किंवा अडथळा येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांची ही नवी जबाबदारी निश्चित करण्यात आली। आता इथे एक आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र असा जो विभाग तयार करण्यात आलेला आहे, त्याच विभागाच्या माध्यमातून आता या योजना राबवल्या जातील आणि याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून म्हणजेच 1 एप्रिल पासून सुरूसुद्धा होणार आहे। फक्त 1-2 योजना नाही तर तब्बल 14 वेगवेगळ्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिला जाईल। त्यामुळे हा बदल छोटा नाही तर मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारा ठरणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती या निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आली त्यांची भूमिका इथे खूप महत्त्वाची ठरेल। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या नव्या व्यवस्थेमुळे अनुदानाचं वाटप अधिक सुरळीत, वेळेत आणि व्यवस्थित पद्धतीने होईल अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे।
त्यामुळे लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होऊन त्यांना योग्य वेळी मदत मिळण्यास खूप मदत होईल. आता इथे एक खूप महत्त्वाचा बदल समजून घ्या. यापूर्वी दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागायचं. कधी कागदपत्रांचा प्रश्न, कधी प्रक्रिया लांबणं, तर कधी वेळेवर पैसे न मिळणं. पण आता ही जुनी पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. नवीन व्यवस्थेमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होईल. म्हणजेच आता पुढे काय होणार, दिव्यांग व्यक्तींना केवळ अनुदान वेळेवर मिळणार नाही, तर 1-2 नव्हे तर तब्बल 14 वेगवेगळ्या योजनांचा लाभ सुद्धा एकाच सिस्टीममधून मिळणार आहे. आणि हे सगळं नीट सुरळीत चालावं म्हणूनच संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आता बघा, सरकारने दिव्यांगांच्या कल्याणासाठी एक स्वतंत्र विभाग तयार केला. यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. लाभ अधिक पारदर्शक पद्धतीने पोहोचवणे आणि दिव्यांग व्यक्तींना खऱ्या अर्थाने सक्षम बनवणे. याआधी सामाजिक न्याय विभागामार्फत जे लाभ दिले जात होते त्यामध्ये आता मोठे बदल करण्यात आले. नवीन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण जबाबदारी हाताळली जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर ही केवळ कागदावरची बदलाची घोषणा नाही, तर प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या अनुभवात फरक पडेल इतका मोठा निर्णय ठरेल. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रक्रिया जलद, स्पष्ट आणि अधिक विश्वासार्ह होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या. पुढे काय होणार आहे तर दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फतच थेट लाभार्थ्यांना अनुदान दिलं जाईल. म्हणजे मध्ये कोणतीही गुंतागुंत न ठेवता सरळ आणि सोप्या पद्धतीने लाभ मिळण्याची व्यवस्था केली जात आहे. त्याचबरोबर इतर विविध योजनांचाही फायदा घेता यावा यासाठी अधिकृतपणे सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. याबद्दल तुकाराम मुंढे साहेबांनी सुद्धा अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. त्यामुळे जर तुम्ही ही माहिती अजून पाहिली नसेल तर एकदा नक्की तपासून घ्या, ती तुमच्या खूप फायद्याची ठरेल. आता इथे एक गोष्ट अनेकांना कन्फ्युजन देऊन जाते. 1 एप्रिल ही तारीख, काही जणांना वाटेल की ही नोंदणीची शेवटची तारीख आहे का, तर तसं बिलकुल नाही. 1 एप्रिल डेडलाईन नाही, पण तरीही शक्य तितक्या लवकर नोंदणी करून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण पुढे जे बदल होणार आहेत त्यासाठी तुमची माहिती आधीपासून सिस्टीममध्ये असणं तुमच्यासाठीच महत्त्वाचं ठरेल. आता बघा, शासन निर्णयानुसार पोर्टलवर आधीपासून नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यास 24 फेब्रुवारी 2026 रोजी मान्यता देण्यात आली. आणि त्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून या सर्व विशेष सहाय्य योजनांचं संपूर्ण कामकाज अधिकृतपणे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडूनच हाताळलं जाईल. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता सर्व प्रक्रिया एका ठिकाणी येणार आहे. त्यामुळे काम जलद होईल, गोंधळ कमी होईल आणि लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळण्याची शक्यता आता खूप वाढेल. आता या निर्णयामागची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया. या योजनांची अंमलबजावणी अधिक व्यवस्थित व्हावी यासाठी आहरण व सविस्तकरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी कोण असतील हे निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन होता. त्यावर अंतिम मंजुरी देऊनच हा निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा सरकारकडून सुरू झाली. आता इथे एक महत्त्वाचा बदल घडलेला आहे, तो सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. पोर्टलवर आधीपासून नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हलवण्याचा निर्णय शासनाने घेतला. आता हा बदल अचानक झालेला नाही, तर 24 फेब्रुवारी 2026 पासूनच ही प्रक्रिया सुरू करून पूर्ण करण्यात आलेली आहे. याचा सरळ अर्थ काय तर जे दिव्यांग लाभार्थी आधी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येत होते ते आता नव्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत आणण्यात आलेले आहेत. म्हणजेच त्यांची संपूर्ण जबाबदारी आणि लाभ व्यवस्थापन आता या नवीन विभागाकडूनच केलं जाईल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर लाभार्थ्यांची फक्त नोंद नाही बदलली, तर त्यांना हाताळणारी संपूर्ण सिस्टीमच बदलण्यात आलेली आहे. आणि यामुळे पुढे प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. आता या बदलामागचा खरा उद्देश काय हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यामागे एकच हेतू आहे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना अधिक सक्षम बनवता यावं. म्हणजेच त्यांच्या गरजा लक्षात घेऊन थेट आणि प्रभावीपणे मदत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. म्हणूनच इथे एक अत्यंत महत्त्वाची सूचना, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत दिव्यांग सक्षमीकरण किंवा संबंधित अधिकृत पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावी. कारण एप्रिल महिन्यापासून जे हप्ते दिले जाणार आहेत ते आता या नव्या विभागामार्फतच वितरित होणार.
आधीप्रमाणे सामाजिक न्याय विभागातून ते दिले जाणार नाहीत. आता हा बदल आधीच जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजेच जर नोंदणी नसेल तर पुढे अडचण येऊ शकते. त्यामुळे वेळ न वाया घालवता नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. आणि आता समजा तुम्हाला नोंदणी करताना काही अडथळे आले, काही समजत नसेल तर जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही याबद्दल सविस्तर मार्गदर्शन घेऊ शकता. थोडक्यात सांगायचं तर ही एक छोटी प्रक्रिया आहे, पण पुढे खूप मोठा फायदा देणारी ठरेल. त्यामुळे आजच नोंदणी करून घ्या. योजना लाभासाठी स्वतःला तयार ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नीट समजून घ्या, कारण इथेच अनेकांचा गोंधळ होतो. 1 एप्रिलपासून मोठा बदल लागू होणार हे खरं आहे, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्या दिवशीच हप्ता तुमच्या खात्यात येईल. त्यामुळे 1 एप्रिल म्हणजे पैसे जमा होण्याची तारीख आहे असा गैरसमज करून घेऊ नका. खरं काय आहे तर हप्ता कधी दिला जाणार आहे याबद्दल अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, कारण त्यासाठी आधी निधी मंजूर होणं गरजेचं असतं. निधी मंजूर झाला की त्यानंतरच शासन निर्णय काढला जातो आणि तो निर्णय आल्यानंतरच पोर्टलवर संबंधित अपडेट किंवा मेसेज दिसायला लागतात. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वेळा असंही होतं की शासन निर्णय उशिरा दिसतो पण मेसेज आधी येऊ शकतो. त्यामुळे फक्त एका गोष्टीवर अवलंबून राहू नका. नियमितपणे पोर्टल तपासत राहा आणि अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवा आणि कुठलाही गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. आता इथे सगळ्यात महत्त्वाची अट काय आहे हे सुद्धा नीट लक्षात ठेवा. हप्ता वाटप सुरू होण्यासाठी सर्वात आधी पुरेसा निधी मंजूर होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत निधी मंजुरी मिळत नाही तोपर्यंत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर होत नाही. आता ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजेच आधी निधी मंजूर होईल, त्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होईल आणि मगच हप्त्याच्या तारखेबद्दल स्पष्ट माहिती समोर येईल. त्यामुळे आता कोणतीही निश्चित तारीख सांगितली जात नाही, कारण ती पूर्णपणे निधीवर अवलंबून आहे. म्हणूनच अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.